ओवा, 2 कांडे लसूण आणि थोडे जिरे, 2 पोह्याचे चमचे तूप गावरान आणि 1 चमचा साधं तेल आणि हे इडलीचं डाळवट्टीचं पीठ, त्याच्यामध्ये थोडी हळद त्याच्यामध्येच टाकून हे पिठामध्ये ओतून घ्यायचं. थोडासा सोड्यामध्ये जिरा, ओवा आणि लसूण मिक्सरमधून काढून टाकलं आणि तेल आणि तूप टाकून असा गोळा बनवून घेतला. आता पाण्याने थोडं अशा प्रकारे मळून घेतल्यावर तेलाचा हात लावून झाकून ठेवायचं. 2-3 पाण्याने धुवून घेतली, तांदूळ पण धुवून घेतले आणि हे अर्धा तासासाठी मी डाळ भिजू घालणार आहे आणि कुकरमध्ये लावून देत आहे. त्याच्यामध्ये तेल, मीठ आणि हळद टाकली, त्याच्यामध्ये पाणी, तेल, मीठ टाकलं. हे आता अर्धा तासासाठी असंच भिजू घालून ठेवणार. अर्धा तास झालेला आहे. याने डाळ खूप चांगल्या प्रकारे शिजते. अर्धा तास भिजू घातलं की डाळ चांगली शिजते, एकदम मऊ होते. अशा प्रकारे पीठ भिजून झालं आहे. तर आपण थोडंसं मळून घेऊया. आता मी एक तुम्हाला गोळा बनवून दाखवते, त्याप्रमाणे सगळे गोळे बनवते. हे असं थोडं पीठ घेऊन तेलात बुडवून या पुरणाच्या पोळीसारखं करून त्याच्यामध्ये घालून ते बंद करायचं. आणि पूर्ण असं व्यवस्थित दाबून घ्यायचं. हे आपला असा एक गोळा तयार झाला. असेच मी सगळे गोळे इडलीच्या पात्रामध्ये शिजवणार आहोत. वाफळून घ्यायचं आहे. मी याला तेल लावून घेतलं आहे, त्यामध्ये गोळे टाकत आहे. हे अशा प्रकारे नवीन स्टाईलने बनवत आहे. हे असे पण खूप छान फुलल्या जातात बट्ट्या. अशा प्रकारे आता याला इडलीच्या पात्राला बंद करून 15 मिनिटं याला शिजवून देते. मीडियम आचेवर याला शिजवते. अशा प्रकारे बट्ट्या झाल्या आहेत. ह्या 15 ते 20 मिनिटं लागलेला. 20 मिनिटात चांगल्या प्रकारे शिजल्या त्या. मऊ डाळची वरणाची तयारी केलेली आहे. कांदा, टोमॅटो, कढीपत्ता, खोबरं किसून घेतलेलं आहे, अद्रक लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर पहिला ठेवलं होतं. त्यामध्ये मोहरी चांगली तडतडून द्यायची. अशा प्रकारे चांगली तडतडली का त्याच्यामध्ये थोडे जिरे टाकायचे, कढीपत्ता, कांदा टाकायचा, कांदा थोडा मऊ होऊ द्यायचा. त्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट, अद्रक लसणाची पेस्ट टाकल्यावर टोमॅटो टाकायचे. टोमॅटो थोडे मऊ होऊ द्यायचे. थोडीशी कोथिंबीर टाकायची. टोमॅटो मऊ झालं का त्याच्यामध्ये हळद,
लाल तिखट, आपल्याला ज्याप्रमाणे तिखट लागतं त्याप्रमाणे तिखट टाकायचं. प्रवीण मसाला, लाल तिखट टाकून मिक्स करून घ्यायचं. डाळबट्ट्याचं पिठाचं पाणी करून घेतलं, जे आपण इडलीच्या पात्रामध्ये शिजवलं होतं. त्यामुळे इकडं त्याच्यामधला थोडासा गोळा काढून त्या पिठामध्ये मिक्स करून हे डाळबट्टीचं पाणी त्याच्यामध्ये टाकतो. याला चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये खोबऱ्याचा किस, आणि कोथिंबीर, आणि चवीनुसार मीठ. वरणामध्ये पण मीठ टाकलेलं आहे आणि बट्ट्यांमध्ये पण मीठ आहे, त्यामुळे थोडं कमी प्रमाणातच मीठ टाकायचं. बट्ट्या मी अशा कट करून घेतल्या आहे. तर आपण तेलामध्ये, गरम तेलामध्ये बट्ट्या सोडूया. याच्यामध्ये तूप टाकल्यामुळे ह्या बट्ट्या खूप चवदार लागतात. अशा प्रकारे थोड्या लालसर होईस्तोवर बट्ट्या तळून घ्यायच्या. तर मी बट्ट्या सगळ्या काढून घेत आहे. थोड्या लालसर झाल्या की त्या चांगल्या लागतात. एक व्हिडिओ